आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. ते आज दुष्काळी दौऱ्यावरती निघालेले आहेत. अहिल्याबाई होळकरांची जयंती होती, दर्शन घेतले. दुष्काळी दौरा आहे, काय पाहणी करणार आहे? आज अहिल्याबाई होळकर यांची जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या प्रतिमेचं अभिवादन करण्यासाठी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि त्यांचा विचार हा सरकार दरबारी कसा पोहोचवावा हाही संकल्प या निमित्तानं या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. कारण की अहिल्याबाई होळकरांचं आपण इतिहास पाहिला तर त्यांनी तहानलेल्यांना पाणी पाजण्याची व्यवस्था केली. त्यांनी प्रत्येक समाजाला जोडण्याचं काम केलं. पण आज इथं तहानलेली लोक आहेत, पिण्याचं पाणी नाही आणि सरकार आपल्या मस्तीमध्ये सुट्टीवर आहे, कोणी विदेशात गेलेले आहेत, असं चित्र आपण पाहतो आहे. पूर्ण संभाजीनगर विभागामध्ये जवळपास हजारो टँकर आज लावलेले आहेत असं आपल्याला रेकॉर्डवर पाहायला मिळतं आहे. पण टँकर माफियासुद्धा निर्माण झालेत. प्रशासन आणि सरकार या दोघांच्या संगनमतानं जनतेच्या पैशाची लूट चालली. पण त्या पैशाचा उपयोग होतो की नाही होत अशा पद्धतीचं चित्र आज पाहायला मिळते आहे. आणि म्हणून पिकं वाढलीत, पिण्याचं पाणी नाही, जनावरांना चारा नाही, अशी ही परिस्थिती असताना सुद्धा आजच मी पाहत होतो चॅनलमध्ये की निवडणूक आयोगाने सांगितले की जिथपर्यंत नवीन सरकार येत नाही तिथपर्यंत आचारसंहिता संपणार नाही. आखरी हुकुमशहासारखं केंद्रातल्या सरकारच्या आदेशावर निवडणूक आयोग वागत असेल तर हे गंभीर बाब आहे. निवडणुका संपल्यात म्हणजे उद्या शेवटचं मतदान आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका संपूर्ण अनेक दिवस झालीत. पण अशा आसमानी संकटाच्या वेळेस आचारसंहिताच्या नावाने जनतेला तडपडत ठेवायचं ही कुठली आचारसंहिता आहे? आणि म्हणून निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यातली दक्षता घेतली पाहिजे. आज जे काही प्रशासन आणि सरकार सांगते की आचारसंहिता असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, तर लोक जगवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यापेक्षा आचारसंहितेचं कारण दाखवून या पद्धतीनं लोकांना वेठीस पकडण्याचं काम केलं जात असेल भाजपच्या सत्तेमध्ये, ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून आज आम्ही दौरा सुरू केलेला आहे. आज आम्ही अनेक शेतकऱ्यांना भेटणार, अनेक लोकांना भेटणार. जवळपास 3 जिल्ह्यातला दौरा आज आम्ही करतो आहे. त्यामुळे लोकांच्या भावना याच्यामध्ये आणि त्याच भावना त्या पद्धतीचं प्रशासनाने सरकारच्या समोर ठेवून लोकांचे प्रश्न निकाली काढणं हाच उद्देश काँग्रेस पक्षाचा आहे. लोकसभेचा प्रचार संपला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला गेले. 2 दिवस ध्यानधारणा करणार आहेत. बघा, त्यांनी कायम ध्यानधारणा करावी. फक्त आचारसंहितेचे नियम जनतेसाठी असतात तर मोदींसाठी सुद्धा लागावेत. चॅनलवर त्यांच्या कुठल्याही आणि पेपरला कुठल्याही बातम्या येता कामा नये. आता प्रचार संपलेला आहे. काल 5 वाजता प्रचार संपलेला. त्याच्यानंतर ते ध्यान यज्ञात असो की कुठेही असो, पण सातत्यानं आता ध्यानामध्ये आहेत, आता अमुक ठिकाणी आहे, हे जे काही दिवसभर हे दाखवण्याचा प्रश्न केला जात असेल ही गंभीर बाब आहे. जनतेचे प्रश्न आहेत. महागाईमध्ये लोक होरपळत चाललेली आहेत, बेरोजगारी आहे, पिण्याचं पाणी नाही, लोक तडपडत आहे. या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि हे जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी यावेत एवढीच आमची भूमिका आहे. 4 तारखेला मतमोजणी आहे. प्रचार थांबलाय. इंडिया आघाडी किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कसं यश मिळेल? इंडिया आघाडी 300च्या वर देशामध्ये निवडून येईल. महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 पार महाविकास आघाडी निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ते दुष्काळी दौरा करणार आहेत. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.